राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा लावून धरलेला असताना त्याच भोंग्यांवरून फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही असं म्हणत 3 वेळेला 3 भोंगे बोलतात असं फडणवीसांनी म्हटलंय। बघूया। त्यांचा एक भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो, तर दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध 12 वाजता वाजतो, तिसरा भोंगा संध्याकाळी काहीतरी वेगळंच बोलतो। कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो। त्याला वेळ लागलाय। कोण तुम्ही? ये मैदानात, माझ्या नादाला लागू नका। संजय राऊतांच्या रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा टार्गेट केलंय। शेलारांनी राऊतांना सिरियल किलर म्हटलंय, तर फडणवीसांनी विरोधकांकडे 3 वेळचे 3 भोंगे असल्याची टीका केली आहे। रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात, आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतात। रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात, आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतात। ज्यांचे 3 तोंड 3 ठिकाणी आहेत, जे कधी एका तोंडाने बोलू शकत नाही, त्यांचा एक भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो, तर दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध 12 वाजता वाजतो, तिसरा भोंगा संध्याकाळी काहीतरी वेगळंच बोलतो। त्यामुळे हे काहीही या ठिकाणी करू शकत नाही। अतिशय वैफल्यग्रस्त अशा प्रकारचा विरोधी पक्ष मी कधी पाहिलेला नाही। तुम्ही 9:30ला मीडियाशी बोला, किंवा तुमच्या सागर बंगल्याच्या समोर येऊन प्रेस कॉन्फरन्स घे। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशात स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचं। त्यात त्यांना पोट दुखायचं कारण काय? याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला घाबरतात। शिवसेना जरी तुम्ही कागदावर तोडली असली, धनुष्यबाण असेल, शिवसेना हे नाव असेल, हे तुम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणाला तरी दिलं असेल बेकायदेशीरपणे, तरी खरी शिवसेना इथे आहे, जमिनीवर आहे, आमच्यात आहे। तुम्ही कायद्यानं राज्य करा। तपास यंत्रणांचा गैरवापर करून, लांड्यालावाड्या करून विरोधी पक्षांना खतम करण्याचं जर तुम्ही कारस्थान करत असाल तर आम्ही बोलणार। तुम्ही तुमची कारस्थानं थांबवा, आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू। फडणवीसांनी इतर कोणत्या 2 जणांना भोंग्याची उपमा दिली हे कळू शकलं नाहीये। मात्र मागच्या काही दिवसात मवियातल्या मतभेदांवर भाजप नेते बोट ठेवू लागले, तर मविया अभेद्य असल्याचा दावा विरोधकांचा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।